नमस्कार मंडळी, मी तुमचा अंकुश जाधव। आजचा व्हिडिओ आपल्याला त्या विषयावर बनवायचा नव्हता, पण माध्यमावर न्यूज बघितल्यानंतर आपल्याला पटत नाही, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय की माजी खासदार असणाऱ्या व्यक्तींनी विशिष्ट धर्माचं नाव घेऊन त्या धर्मामध्ये लोकसंख्या ही 19-20 लेकरं एका जोडप्यांना आहेत, तर आपल्याला किमान 4 हवीत अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं आणि ते मी न्यूजवर ऐकलं। ते ऐकल्यापासून माझ्या मनाला वाटत होतं की त्यावर आपण एक व्हिडिओ बनवावा। तो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की त्याची सुरुवात आपण स्वतःपासून का करू नये। ज्या दिवशी आपण आपले 4 अपत्य घेऊन जर मीडियासमोर आलो असतो, त्याच्यानंतर बाईट दिली असती तर त्यांचं ते वागणं आहे असं समजलं असतं, पण आपले 2 दुसऱ्याचे 4 असं का? आणि हे 4 करून त्याचे प्रश्न मिटणार आहेत का? त्यांची बरोबरी आपण लोकसंख्येत केली, त्यांच्यापेक्षा आपण आत्ताही वर्तमानात जास्त आहोत, मग त्याचं काय? आज नोकरीचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। या गोष्टीवर तुम्हाला बोलायला टाईम नाही। त्यांचे 4, त्यांचे 19, मग आपले 4 का नको अशाविषयी बोलणं म्हणजे तुम्ही जे पदावर बसला होतात, ज्याच्यासमोर आज माजी लागले, ते कधीही आजी होत नाही असं बोलल्यानंतर असं बोलणं हे योग्य नाही असं मला वाटते। कारण हे बोलण्यानं कोणाचे प्रश्न मिटणार नाहीत। प्रश्नावर बोला, तत्त्वाशी झगडा, या गोष्टींनी कधीही भारत समोर गेला नाही आणि जाणारही नाही। शेजारच्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या, तिथं बहुसंख्याक ते असून देखील त्यांना तेल भेटलं तर मीठ भेटत नाही, मीठ भेटलं तर तेल भेटत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे या धर्मांध गोष्टीतून बाहेर निघा आणि काहीतरी कामाचं बोला असं मला म्हणायचं आहे। धन्यवाद।